मित्रांनो, एका झोपडीत रीना देवी राहत होती. रीना देवी यांच्या मुलाचा एका कार अपघातामुळे एक पाय खराब झाला होता. तरीही तो आपल्या आईसाठी छोटे मोठे काम करत असे आणि त्याला जेवढे पैसे मिळत होते त्यातून आपल्या आईचं पोट भरत होता. रीना देवी आणि त्यांचा मुलगा खूप हालाकीचे जीवन जगत होता, कारण त्यांच्याकडे एक लहानशी झोपडी होती आणि त्यातच ते आपला उदरनिर्वाह करत होते. रीना देवीने झोपडीच्या आत एक छोटंसं मंदिर तयार केलं होतं आणि हात जोडून प्रार्थना करत असे की त्यांच्या जीवनात चांगले दिवस येवो. कारण बऱ्याचदा असे झाले की त्यांना आजारपण आले असता त्यांच्याकडे इतकेही पैसे नव्हते की ते योग्य ते उपचार करू शकतील. असेच एक दिवस सकाळी रीना देवी प्रार्थना करत होती तेव्हा एक तरुण मुलगा त्यांच्या झोपडीत येतो. त्याने चांगला सूट घातलेला होता आणि त्यांच्याकडे पाहून तो श्रीमंत असल्यासारखे वाटत होता. त्या तरुणाचे नाव शौकत अली होते. आता जसा तो तरुण त्या झोपडीत शिरतो तसं रीना देवी त्याला विचारू लागली की साहेब, तुम्ही कोण आहात? एवढ्यातच त्या तरुणाने त्यांच्या पायांना स्पर्श केला आणि म्हणाला की आई, तू मला ओळखलं नाहीस का? मी तुझा मुलगा शौकत अली आहे. आता हे ऐकताच रीना देवी त्याला मिठी मारते आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. त्याच वेळेस त्या तरुणाच्या देखील डोळ्यात पाणी येतं, कारण बऱ्याच दिवसांनी तो आपल्या आईला भेटत होता. मित्रांनो, असं काय घडलं होतं की शौकत अली रीना देवीला आई म्हणत होता आणि या कथेत पुढे काय होणार आहे? चला तर मग जाणून घेऊया या संपूर्ण कहाणीची सत्यता या व्हिडिओच्या माध्यमातून. पण मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी तुमच्याकडे एक छोटीशी विनंती आहे की जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला देखील लाईक करा, जेणेकरून जे माझे मनोबल आहे ते असेच वाढत राहील आणि मी तुम्हाला अजूनही खूप रोचक कथा सांगत राहीन. मित्रांनो, ही कहाणी बिहारच्या एका लहानशा गावातील आहे, जिथे एक मुस्लिम कुटुंब राहत होते. कुटुंबात आई, वडील आणि त्यांचा एक मुलगा होता, ज्याचं नाव शौकत अली होतं. शौकत अलीचे वडील दारूच्या आहारी गेले होते आणि ते आपल्या बायको मुलाकडे लक्ष देत नव्हते. शौकत अलीची आई कठोर परिश्रम करून घर चालवत होती. वेळ जात होता आणि शौकत अलीच्या वडिलांचे दारूचे व्यसन अधिकाधिक वाढत होते. आता तो आपल्या पत्नीच्या कठोर परिश्रम करून मिळवलेले पैसे हिसकावून घ्यायचा आणि त्यातूनच दारू प्यायचा. दारूच्या नशेत तो सर्व काही विसरून स्वतःच्या आनंदात फिरत राहायचा. शौकत अली जसा 11 वर्षांचा होतो त्याच वेळी त्याच्या आईचंही निधन होतं, कारण त्याची आई नेहमीच आजारी राहायची आणि योग्य ते उपचार न मिळाल्यामुळे तिची प्रकृती आणखीनच खालावली गेली. आईच्या मृत्यूनंतर शौकत अलीचे शेजारी त्याच्या वडिलांना टोमणे मारू लागले. ते म्हणायचे की कसला बाप आहेस रे तू? ना तर आपल्या बायकोची नीट काळजी घेऊ शकलास, ना आपल्या मुलाच्या भवितव्याची तुला फिकीर आहे. या सर्व ताणांमुळे शौकत अलीचे वडील त्याला सोबत घेऊन गाव सोडून निघून जातात. ते दोघं मुंबईच्या ट्रेनमध्ये बसतात आणि मुंबईकडे जाण्यासाठी निघतात. त्याच वेळेस शौकत अलीचं वय फक्त 11 वर्षांचं होतं आणि तो आपल्या वडिलांसोबत असाच जात होता. पण त्याला काहीच ठाऊक नव्हतं की पुढचं जीवन कसं असणार आहे. जसजशी वेळ निघून जाते तसतशी ट्रेनही मुंबईच्या जवळ येऊ लागते. मात्र एका स्टेशन आधीच शौकत अलीचे वडील त्याला घेऊन ट्रेनमधून खाली उतरतात. उतरल्यानंतर शौकत अली आपल्या वडिलांकडे पाहून म्हणतो की बाबा, मला भूक लागली आहे. त्यानंतर त्याचे वडील त्याला घेऊन जवळच्या एका हॉटेलमध्ये जातात आणि दोघेही तिथे बसून जेवण करतात. शौकत अली मनात विचार करतो की कदाचित आता बाबा माझी चांगली काळजी घेतील आणि आता मला कुठलीही अडचण येणार नाही. आता जेवण झाले आहे तेव्हा शौकत अलीचे वडील हॉटेलच्या मालकासोबत काही बोलून येतात. थोड्याच वेळात हॉटेल मालक त्यांना काही पैसे देतो. ते पैसे घेऊन शौकत अलीचे वडील तिथून जाऊ लागतात आणि शौकत अलीही आपल्या वडिलांसोबत निघायला लागतो. पण तेवढ्यात हॉटेलचा मालक येतो आणि त्याला थांबवतो. तो शौकत अलीला सांगतो की तुझे वडील मला तुला विकून गेले आहेत. आजपासून तू इथेच राहशील आणि इथेच काम करशील. हे ऐकून त्याला शॉकच बसला
आणि शौकत अलीच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. तो मनातल्या मनात रडायला लागला, पण तो करू पण काय शकत होता. त्यामुळे तो त्या हॉटेलमध्येच राहू लागतो आणि तिथेच आपल्या लहान लहान हातांनी भांडी घासू लागला आणि सर्वांना जेवण वाढायचं काम तो करू लागला. हळूहळू वेळ निघून गेला आणि 1 वर्ष उलटले. शौकत अलीला त्या हॉटेलमध्ये खूप काही सहन करावं लागत होतं. हॉटेलचा मालक त्याला नेहमी लहान सहान गोष्टींवरून मारहाण करायचा. त्यामुळे शौकत अलीला तिथे राहायला अजिबात आवडत नव्हते. तो नेहमीच विचार करायचा, इथून कुठेतरी पळून जाऊ, कोणाच्या तरी सोबत राहून नवीन आयुष्य सुरू करू. कारण हॉटेलचा मालक त्याच्याशी प्राण्यांसारखा वागायचा. त्याच्या जीवनात असे काहीही नव्हते जे त्याला आनंद देऊ शकेल, फक्त एक गोष्ट सोडून, ती म्हणजे जेव्हा त्याला जास्त काम नसायचे किंवा कामातून थोडा मोकळा वेळ मिळाला की तो हॉटेलच्या बाजूला असलेल्या फुटपाथवर खेळायला जायचा. तिथे 2 मुलं अजून खेळायला यायची. नरेश आणि महेश नावाचे 2 गरीब मुलं तिथे त्याला रोज भेटायचे. तेही त्याच्याच वयाचे होते आणि इकडे तिकडे खेळत असायचे. शौकत अली त्यांच्यासोबत थोडा वेळ खेळायचा आणि त्यातूनच त्याला आनंद मिळायचा. आता शौकत अली 12 वर्षांचा झाला होता. असेच 6 महिने हळूहळू निघून गेले होते. एके दिवशी संध्याकाळी शौकत अली नरेश आणि महेश सोबत खेळण्यात रमतो आणि त्याला वेळेचं भान राहत नाही. त्याच कारणामुळे शौकत अली हॉटेलवर वेळेवर पोहोचू शकत नाही. जेव्हा मालकाला कळतं की शौकत अली अजूनही हॉटेलवर आलेला नाही, त्यामुळे तो विचार करतो की आता भांडी कोण धुणार. पण जसजसा वेळ जातो तसतसा मालक चिडचिड करू लागतो. शेवटी शौकत अली परततो आणि त्याच वेळेस मालक त्याच्यावर रागाने ओरडू लागतो आणि त्याला खूप मारतो. त्यानंतर शौकत अली चुपचाप मार सहन करतो आणि रोजच्यासारखा आपल्या कामाला लागतो. पण तेवढ्यातच अचानक त्याच्या हातून एक काचेचा ग्लास तुटतो. हे पाहून शौकत अली खूप घाबरतो आणि घाबरून मालकाकडे पाहतो. आता हॉटेल मालक ताबडतोब जवळच ठेवलेली एक लाकडी काठी उचलतो आणि शौकत अलीला मारण्यासाठी त्याच्याकडे धाव घेतो. इतक्यातच शौकत अली घाबरून तिथून पळ काढतो. पळता पळता शौकत अलीला फुटपाथच्या कडेला एक झोपडी दिसते. तो पटकन त्या झोपडीत शिरतो. आत जाऊन पाहतो तर ती झोपडी त्याच्या मित्रांची म्हणजेच नरेश आणि महेशचीच होती, जे त्याच्यासोबत फुटपाथवर खेळायचे. आणि तिथे त्यांची आई रीनादेवी देखील असते. रीनादेवी अचानक एका लहानग्या मुलाला त्यांच्या झोपडीत पाहून विचारते की बाळा, तू कोण आहेस आणि इथे काय करत आहेस. तेव्हा शौकत अली घाबरून सांगतो की आई, माझी खूप वाईट अवस्था आहे. माझ्या मागे हॉटेलचा मालक मला मारण्यासाठी धावत येत आहे. कृपया करून मला कुठेतरी लपून ठेवा, नाहीतर तो आज मला ठारच मारेल. हे ऐकून रीनादेवी त्याला समजावते आणि त्याच्या मित्रांच्या शेजारीच त्याच बिछाण्यात त्याला लपून ठेवते, जिथे नरेश आणि महेश आराम करत होते. आता रात्रीची वेळ झालेली असते. थोड्याच वेळाने शोधत शोधत हॉटेलचा मालक त्या परिसरात फिरत येतो. रीनादेवीच्या झोपडीजवळ येऊन हॉटेलचा मालक विचारतो की ताई, तुम्ही एका 12 वर्षाच्या मुलाला इथे पाहिलं आहे का. तो माझ्यापासून लपून पळत आहे. रीनादेवी बघते की हॉटेल मालकाच्या हातात एक मोठी काठी आहे आणि त्याच्या डोळ्यात त्या मुलाबद्दलचा राग तिला स्पष्ट दिसत असतो. तर रीनादेवी शांतपणे उत्तर देते की नाही, तो इथे आलेला नाही. तुम्ही कुठेतरी दुसरीकडे जाऊन शोधा. त्यावर त्या हॉटेलचा मालक त्या ब्लँकेटच्या दिशेने बोट दाखवून विचारतो, ताई, या ब्लँकेटच्या खाली कोण आहे. रीनादेवी लगेच सांगते की यात माझी 2 मुलं झोपलेली आहेत. ते दिवसभर शाळेत असतात. आता त्यांच्या आरामाची वेळ आहे, त्यांना झोपू द्या. हे ऐकून त्या हॉटेलचा मालक काहीसा निराश होतो आणि तिथून निघून जातो. जो आसपास इतर ठिकाणी शौकत अलीला शोधत राहतो. यानंतर रीनादेवी शौकत अलीला ब्लँकेटच्या आतून बाहेर काढते. त्याच वेळेस नरेश आणि महेशही उठून उभे राहतात. दोघांनाही शौकत अलीबद्दल सर्व कथा आधीच माहीत असते, कारण जेव्हा ते एकत्र खेळायचे तेव्हा शौकत अलीने त्यांना आपली संपूर्ण कहाणी सांगितलेली असते. त्यामुळे नरेश आणि महेश हे आपल्या आईला संपूर्ण कथा सांगतात की आई,
याच्या वडिलांनी याला काही पैशांसाठी हॉटेलमध्ये विकलं आहे आणि हॉटेलचा मालक त्याला वारंवार मारतो आणि त्याच्याकडून काम करून घेतो. हे ऐकून रीना देवीच्या डोळ्यात पाणी येतं. शौकत अलीच्या चेहऱ्यावरची निरागसता तिला वेगळीच जाणवते. मग रीना देवी त्याला विचारते की बाळा, तू काही खाल्लं आहेस का? शौकत अली नाही म्हणून मान हलवतो. तेव्हा रीना देवी त्याच्यासाठी थोडं अन्न आणते जे तिच्या मुलांचे खाऊन उरले होते. तेच रीना देवी आपल्या हातांनी शौकत अलीला अन्न भरवते. खाण्यात गुंतलेला शौकत अली हळूच रडू लागतो आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू ओरगळू लागतात. हे पाहून रीना देवीच्याही डोळ्यात पाणी येतं. रीना देवी त्याचे अश्रू पुसत म्हणते की बाळा, काळजी करू नकोस. आजपासून तुला कोणत्याही त्रासाला सामोरं जावं लागणार नाही. शौकत अली भावूक होऊन विचारतो, मी तुम्हाला आई म्हणून हाक मारू शकतो का? मला असं वाटतं की माझी आई पण असावी आणि तुम्हाला मला अन्न भरवताना पाहून मला माझ्या आईची आठवण आली. तीही मला नेहमीच स्वतःच्या हातांनी अन्न भरवायची. हे ऐकून रीना देवी हसतच म्हणते, अरे बाळा, काहीच हरकत नाही. माझी 2 मुलं आहेत, आणखी तुलाही सांभाळील. त्यानंतर त्या शौकत अलीला आपल्या जवळच ठेवून घेतात. परंतु हॉटेलचा मालक वारंवार त्याला शोधण्यासाठी तिथे येत राहतो आणि त्या प्रत्येक वेळेस त्याला शौकत अलीला लपवावं लागत होतं. या सर्व गोष्टी पाहून रीना देवी आपल्या मुलांसोबत तिथून 15 किलोमीटर दूर एका नवीन झोपडीत स्थलांतर करते आणि आपल्या 3ही मुलांना घेऊन तिथेच राहू लागते. शौकत अली आता त्यांच्यासोबत खेळू लागतो आणि रीना देवी आपल्या 3ही मुलांचं NGO मध्ये प्रवेश करून घेते. कारण त्यांची 2ही मुलं आधीही एका NGO मध्ये शिकत होते. त्याच NGOची एक शाखा तिथेही होती. त्यामुळे त्या शाखेत जाऊन आता ते तिघही शिकू लागतात. हळूहळू वेळ निघून जातो आणि ते तिघही शिकून 10वीत पोहोचतात. NGO मध्ये सर्व मुलांना जेवण मिळत असे आणि पोटभर जेवणाच्या अपेक्षेने ते चांगलं शिकू लागतात. शौकत अली अभ्यासात खूप हुशार असतो. 2 वर्ष अजून जातात आणि त्या मुलांची शालेय शिक्षण पूर्ण होते. पण शौकत अली अभ्यासात खूप हुशार असल्यामुळे त्याला पुढे शिक्षण घ्यायचं असतं आणि एके दिवशी संध्याकाळी सर्व मुलं आपल्या आईजवळ बसलेले असताना शौकत अली आपल्या आईला सांगतो की आई, मला पुढे शिकायचं आहे. शिक्षण घेऊन एखादी सरकारी नोकरी मिळवायची आहे, ज्यामुळे आपलं जीवन पण चांगले जाईल. हे ऐकून रीना देवी त्याला म्हणते की ठीक आहे बाळा, जर तुझा असा विचार आहे तर तू तुझं शिक्षण पुढे चालू ठेव. तुला आमच्याकडून जी मदत हवी असेल ती आम्ही देऊ. आम्ही तुझ्या शिक्षणासाठी प्रयत्न करू. पण जिथे ही NGO होती तिथे जवळपास कुठलेही कॉलेज नव्हते. त्यामुळे शौकत अलीला थोडे दूर जाऊन राहावे लागत होते. तिथे जाऊन तो एक PG घेतो आणि त्यामध्ये राहू लागतो. तिथे तो अभ्यासासोबत कामही करू लागला होता, जेणेकरून त्याचा खर्च तो स्वतःच भागवू शकेल. अशा प्रकारे तो आपले ग्रॅज्युएशन पूर्ण करतो आणि तो सरकारी नोकरी मिळवू इच्छित असतो. त्यानंतर तो सरकारी नोकरीसाठी अर्ज भरू लागतो. हळूहळू 2 वर्ष जातात आणि त्याची मेहनतीला फळ मिळते आणि त्याला एक सरकारी नोकरी मिळते. तो सरकारी बँकेत अधिकारी म्हणून नियुक्त होतो. हे समजताच शौकत अली खूप आनंदित होतो आणि हा आनंद आपल्या आईसोबत वाटून घेऊ इच्छितो. तर शौकत अली बाजारात जातो, काही कपडे घेतो, एक छानसा कोट पॅन्ट विकत घेतो आणि चांगले बूट घालतो आणि त्यानंतर तो त्या ठिकाणी पोहोचतो जिथे त्याची आई रीना देवी राहत होती. आता जसे तो झोपडीत जातो आणि तिथे जाऊन पाहतो की त्याची आई प्रार्थना करत आहे आणि प्रार्थना पूर्ण झाल्यावर जसे ती मागे वळते, ती शौकत अलीला उभा पाहते. रीना देवी पाहते की तिच्या समोर एक तरुण मुलगा उभा आहे, ज्याने चांगले कपडे घातलेले आहेत आणि त्याच्या चेहऱ्यावर दाढी आहे. त्याला पाहून ती थोडी आश्चर्यचकित होते आणि विचारते की साहेब, तुम्ही कोण आहात आणि इथे का आलात? हे ऐकून शौकत अली हसतो आणि रीना देवीच्या पायांना स्पर्श करतो आणि म्हणतो की आई, मला ओळखलं नाहीस का? मी तुझा शौकत आहे आणि आता मला सरकारी नोकरी मिळाली आहे. हे ऐकताच रीना देवीच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागतात आणि ती त्याला घट्ट मिठी मारते. त्यानंतर शौकत अली तिला सगळ्या गोष्टी सांगू लागतो. बोलता बोलता त्याला कळतं
की त्याचे जे 2 भाऊ होते त्यापैकी नरेशचा एका कार अपघातात मृत्यू झाला आहे आणि दुसरा भाऊ महेश आहे ज्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे। त्यामुळे महेशला खूप कमी पगार मिळतो आणि त्याचं कुटुंब खूप कठीण परिस्थितीत आहे आणि त्यामुळेच त्याची आई आणि भाऊ खूपच परेशान राहतात। हे सर्व ऐकून शौकत अली ढसाढसा रडू लागतो आणि आपल्या आईला म्हणतो की आई, आता बस, आता तू माझ्यासोबत चल, मी तुला एक चांगलं आयुष्य देईन। आणि भाऊ कुठे आहे त्यालाही बोलावून घे, तो सुद्धा आपल्या सोबत येईल। शौकतचा भाऊ सकाळीच काही कामासाठी बाहेर गेला होता। काही वेळानंतर तोही घरी परततो आणि घरात एका अनोळखी व्यक्तीला पाहतो आणि तो विचारतो की भाऊ, तुम्ही कोण आहात आणि इथे काय करत आहात? त्यावर शौकत अली त्याला सांगतो की मी शौकत आहे आणि आता मला सरकारी नोकरी मिळाली आहे, आता आपलं चांगलं आयुष्य आपण जगू शकतो। हे ऐकताच त्याच्या भावाच्या डोळ्यातही अश्रू येतात। त्यानंतर शौकत अली आपल्या आईला आणि भावाला घेऊन आपल्या सोबत निघतो जिथे त्याची नोकरी होती। तिथेच तो एक भाड्याचं घर घेतो आणि त्यामध्ये आई आणि भावासोबत राहायला लागतो। शौकत अली आई आणि भावाची चांगल्या प्रकारे काळजी घेऊ लागतो, परंतु त्याचा भाऊ तरीही थोडेफार काम करतो, कारण त्याला कोणावरही ओझं बनायचं नव्हतं। शौकत दररोज बँकेत जाऊन आपले काम करायचा। एके दिवशी संध्याकाळी जसे शौकत आपले काम पूर्ण करतो आणि तो बाहेर येतो तेव्हा त्याला बँकेच्या दाराशी एक अत्यंत वृद्ध व्यक्तीला पाहतो। त्याची दाढी खूपच मोठी वाढलेली होती आणि त्याला पाहून तो खूपच आजारीही दिसत होता। शौकत अली खूपच दयाळू माणूस होता, त्यामुळे तो त्या व्यक्तीकडे जातो आणि त्याला विचारतो की बाबा, तुम्ही कोण आहात आणि इथे काय करत आहात? त्यानंतर जेव्हा तो व्यक्ती आपल्याबद्दल सांगतो तेव्हा शौकत अलीला समजते की हा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून त्याचेच वडील आहेत, ज्यांनी त्याला काही पैशांसाठी त्या हॉटेलवर विकले होते आणि स्वतःच्या आयुष्यात मौज मस्तीत रमला होता। हे समजल्यावर शौकत अली तिथून उठतो आणि त्या व्यक्तीला काहीही न सांगता घरी परत जातो। आज त्याच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत होती। त्याची आई ही निराशा पाहून त्याला विचारते की बाळा, काय झालं आहे, तू इतका परेशान का आहेस? त्यानंतर शौकत अली त्या व्यक्तीबद्दल आईला सगळं सांगून टाकतो। शौकत म्हणतो की हा माझा तोच बाप आहे ज्याने मला हॉटेलवर विकलं होतं। हे ऐकल्यावर त्याची आई त्याला म्हणते की बाळा, जर तसं असेल तर त्यांना एखाद्या चांगल्या रुग्णालयात दाखव आणि त्यांचा उपचार करून घे। शेवटी ते तुझे वडील आहेत, जरी ते तुझ्याशी असं वागले असले तरी तुला आपलं कर्तव्य पार पाडायलाच हवं। या गोष्टींवर शौकत अलीला राग येतो आणि तो आईला स्पष्टपणे नकार देतो। तो म्हणतो की आई, अशा बापाला मी का मदत करू ज्याने मला लहान वयातच काही पैशांसाठी दुसऱ्या माणसाला विकलं होतं? अशा बापासाठी मला काहीही करायचं नाही। पण त्याची आई त्याला समजावते की बाळा, जरी त्यांनी तुला मोठं करताना काही केलं नसलं तरी त्यांनी तुला जन्म दिला आहे। जन्म दिल्यामुळे ते तुझे वडील आहेत आणि त्यांची सेवा करणं हे तुझं कर्तव्य आहे। हीच खऱ्या माणुसकीची शिकवण असते। आईच्या शब्दांनी शौकत अलीच्या मनात विचारांची उलथापालथ सुरू होते आणि त्याला जाणीव होते की त्याने आपल्या वडिलांना उपचारासाठी दाखवायला हवं। त्यानंतर तो बँकेत जातो आणि पाहतो की वृद्ध व्यक्ती अजूनही तिथेच पडलेले आहेत। तो आपल्या वडिलांना तिथून उचलतो आणि रुग्णालयात दाखल करतो। डॉक्टरांना विनंती करतो की त्यांचे उपचार सुरू करावेत। डॉक्टर त्यांची तपासणी करून शौकतला सांगतात की त्यांनी खूप मद्यपान केलं आहे, ज्यामुळे त्यांचे यकृत आणि फुफ्फुस दोन्ही खराब झाले आहेत। हे ऐकून शौकत डॉक्टरांना म्हणतो की डॉक्टर साहेब, तुम्ही तुमचे संपूर्ण प्रयत्न करा, बाकी जे काही होईल ते देवावर सोडूया। त्यांच्या वडिलांचे उपचार सुरू झाले, पण काही दिवसांनंतर डॉक्टर शौकतला कळवतात की त्यांचे वडील या जगात राहिलेले नाहीत। शौकत अली त्यांचं अंतिम संस्कार करून एक पुत्र म्हणून आपले कर्तव्य पूर्ण करतो। त्यानंतर शौकत अली आपल्या कुटुंबासोबत तिथेच राहू लागतो। काही काळानंतर त्याची आई रीना देवी त्याला म्हणते की बाळा, आता तू लग्न करून घे। यावर शौकत अली आधी नकार देतो आणि म्हणतो की आई, असं नाही,
आधी भाऊचं लग्न होईल, कारण तो माझ्यापेक्षा मोठा आहे. पण रीना देवी त्याला समजावते की बाळा, असं होऊ शकत नाही, कारण तुझा भाऊ अपंग झाला आहे. त्यामुळे त्याचं लग्न करायला मोठ्या अडचणी येतील. जर शक्य झालं तर ते नंतर पाहूया, पण सध्या तू लग्न करून घे. शेवटी शौकत अलीही लग्नासाठी तयार होतो आणि म्हणतो की आई, मग तूच माझ्यासाठी कोणीतरी मुलगी शोध. त्याची आई त्याच्यासाठी एका मुस्लिम मुलीचा शोध घेते, जी एका चांगल्या घरातील मुलगी असते. लग्न ठरवून 1-2 महिन्यातच ते लग्न करून घेतात. लग्नानंतर शौकत अलीची पत्नी त्यांच्यासोबतच राहायला लागते. काही दिवसांनी शौकत अली आपल्या कुटुंबासाठी एक छानसं घर बनवतो आणि तिथे सगळे आनंदाने राहू लागतात आणि त्याच घरात पूर्ण कुटुंब राहू लागते. घरात एका खोलीत शौकत अलीची आई पूजा आणि पाठ करत असते, तर दुसऱ्या खोलीत त्याची पत्नी नमाज पढत असते. या प्रकारे कुटुंब एका गुलदस्त्याप्रमाणे हसतमुख खेळत आनंदात राहतात. सध्या शौकत अलीची 2 मुलं आहेत, जे मोठे झाले आहेत आणि चांगलं शिक्षणही घेत आहेत. शौकत अलीच्या आईचे वृद्धापकाळाने निधन झालं. त्याचा भाऊ अजूनही त्याच्या सोबतच राहतो, पण त्याचं लग्न अजून झालेलं नाही. तरीही शौकत अली त्याची उत्तम प्रकारे काळजी घेतो. तर मित्रांनो, ही एक अशी गोष्ट आहे एका मुलाच्या आयुष्याची, ज्याच्या वडिलांनी त्याला काही पैशांसाठी हॉटेलवर विकलं होतं, पण त्याने आपल्या आयुष्याला एक नवीन दिशा दिली आणि खूप मेहनत करून एक नवीन उदाहरण निर्माण केलं. शौकत अलीचे कष्ट आणि त्याची आई रीना देवीच्या समजुतीने त्याच्या आयुष्यात चांगले बदल झाले. तुमचे शौकत अलीबद्दल काय विचार आहेत? रीना देवीबद्दल तुमची काय मतं आहेत? कृपया कमेंट करून आपले विचार शेअर करा. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला देखील लाईक करा. लवकरच पुन्हा भेटू एका नवीन आणि रोचक कहाणीसोबत. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. थँक्यू.